नमस्कार, कुक विथ TDSमध्ये स्वागत आहे। काही लोकांना खूप गोड खाण्याची सवय असते, गुलाबजामुन किंवा रसगुल्ले, आणखी काही मिठाई। पण तेच आपण जर घरी बनवले तर ते भरपूर प्रमाणात पण होतात आणि स्वस्तात पण पडतं। त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलेले। 1 लिटर दुधामध्ये मी लिंबूचा रस टाकलेला आहे। आपण रसगुल्ले घरातल्या घरात बनवून बघू। 1 लिटर पासून भरपूर प्रमाणात तयार होतात। मी याच्यामध्ये दूध घातलेलं आहे। दुधामध्ये लिंबूचा रस घालून ते आपण फाटण्यासाठी ठेवूया। हे बघा, दूध आपलं फाटलेलं आहे। याच्यामधून पाणी वेगळं झालेलं आहे आणि जे दुधाचा जो छेना असतो तो वेगळा होत आहे। वेगळं झालेलं आहे पाणी। आता याला आपण एक पांढऱ्या कापडामध्ये गाळून घेऊ। त्याच्यातील पूर्ण पाणी काढून घेऊ। एक लिटर पासून इतका सारा छेना तयार होतो। याच्यातील पूर्ण पाणी आपण काढून घेऊ। मी पाणी काढून घेतलेलं आहे, पूर्ण कोरडा झालेला आहे। याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि मळून घेऊ चांगलं। एक 5 ते 10 मिनिटं याला चांगलं मळून घ्यायचं, जेणेकरून हे सॉफ्ट बनेल। हे बघा, आपलं मळलेलं आहे मी व्यवस्थित। हे बघा, सॉफ्ट झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवू। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मोठे पण बनवू शकता। हे बघा, गोळे पण सहज बनायला लागलेत। चांगलं जर मळून घेतला तर त्याचे गोळे पण सहज तयार होतात। हे बघा, 1 लिटर पासून इतके सारे गोळे बनलेले आहेत। आता आपण एका भांड्यामध्ये 1-1.5 वाटी साखर घातलेली आहे मी। आणि पाणी घातलेले आहे 3 वाटी। याला आता आपण चांगलं उकळून घेऊ। साखर खाली लागणार नाही हे बघायला पाहिजे आपण आधी। हे बघा, हे उकळलेलं आहे व्यवस्थित। जास्त याचा पाक पुढे न्यायचा नाही, नाहीतर रसगुल्ले ते पूर्णपणे कडक होतील। 1 तारीच पाक असेल असं एवढंच करायचंय। मी याच्यात वेलची पावडर टाकलेले आहे आणि आता हे जे आपण गोळे बनवलेले आहेत ते आपण याच्यामध्ये टाकू। ह्याला एक 5 ते 10 मिनिटं आपण या पाण्यामध्ये शिजवून घेऊ। हे बघा, किती फुललेले आहेत बघा। हे बघा, फुलून वरती आलेले आहेत। आपले तयार झालेले आहेत 1 लिटर दुधापासून इतके सारे रसगुल्ले। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.